औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही वाद झाला आणि त्या कबरीच्या संदर्भात वाद पेटवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनीच केलं आणि त्यातून जी काही परिस्थिती आपल्या नागपुरामध्ये उद्भवली, मला वाटतं की हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि यातून दोन समुदाय अमोरासमोर आणण्याचं कामही पाप सत्ताधाऱ्यांच्या कृपेने झालं। आणि कधी नव्हे तो हे दीक्षाभूमी असलेलं शहर, हे शहर बाबा ताजुद्दीनचं शहर, हे शहर धार्मिक आणि इकडे RSSचं मुख्यालय असलेलं शहर आहे। या शहरामध्ये कधी सांप्रदायिकता किंवा तणाव अशा प्रकारची परिस्थिती नव्हती, परंतु जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये या शहरातील दोन समुदायामध्ये प्रचंड मोठा एक असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट होती की आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारे आहोत। आम्ही कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही जातीला पाठीशी न घालता सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका काँग्रेसची हमेशा राहिलेली आहे आणि म्हणूनच या दोन समाजात वाढलेली जी दरी आहे ती मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच्या माध्यमातून व्हावं, यासाठी बाबासाहेबांच्या आणि जे दीक्षाभूमी आहे जिथे दीक्षा दिली बाबासाहेबांनी तिथून संविधान निर्मात्याच्या स्थळापासून याची सुरुवात व्हावी आणि शहरामध्ये शांतता नांदावी, शहरामध्ये सलोखा निर्माण व्हावा, शहरामध्ये भाऊबंदकी वाढावी, शहरामध्ये पुनः अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व धर्मांना सर्व जातीच्या लोकांना आव्हान करण्यासाठी ही सद्भावना रॅली आम्ही काढतो आणि यातून निश्चितच नागपूरच्या अशांत नागपूरला शांत करण्यासाठी आणि जो तणाव निर्माण झाला आहे दोन समाजामध्ये, गैरसमज निर्माण झाले, ती दरी मिटवण्यासाठी नक्की या सद्भावना रॅलीचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे। लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिलांना जे आहे त्याचा फक्त महिन्याला 500 रुपये मिळणार आहे, कारण सरकारचा दावा आहे की त्या महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा फायदा घेतात, त्यामुळे त्यांना 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळतात। नाही, ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत, निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही किंवा वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांना जर 1,500 रुपये मिळत होते आणि सरकार 1,500 दिलं तर 3,000 झाले असते आणि त्याचं कुटुंब, ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपला प्रपंच चालवू शकले असते। परंतु यांना काय वाटतं की 1,500मध्ये घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे, ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। एसटी कर्मचाऱ्यांचा जो उर्वरित पगार होता तो आज होण्याची शक्यता, तसा GR सरकारने काढलेला आहे, तुम्हाला वाटतं सरकार आपल्या शब्दावर राहील आणि कर्मचाऱ्यांना? नाही, GR काढायला काय, खाता GR काढतं, डिपार्टमेंट GR काढतं। सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून GR काढतात, त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो GR काढला असेल असं मी मानतो, कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय ST महामंडळाकडे काही पैसे नाहीत आणि म्हणून फायनान्सनी त्यांना मंजुरी दिली असं समजून GR काढला असेल तर पैसे मिळतील आणि देणार आणि मिळणार म्हणून GR काढला असेल तर मला वाटतं की ती फिरवीच होईल। यातून आता आपण आज कुठल्याही टोकाची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही। ह्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 580 शिक्षकांच्या भरतीबाबत बनावट भरती आहे, याची चौकशी करावी अशी मागणी खुद्द उल्हास नरड जे DD आहेत त्यांनी स्वतः तक्रार केली होती असं म्हटलं जातं। हे बघा, उल्हास नरडला बळीचा बकरा केला आहे। खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर
अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा, त्याला मान्यता अप्रूव्हल देण्याचं काम शेवटचा, ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे. पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडलेत आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे. मी असं स्पष्टपणे म्हणतो आहे, हा राजकीय बळी आहे. या लोकांच्या ज्या शाळांमध्ये ह्या 500 पदांच्या भरती झाल्या आहेत त्यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आहेत, काही शाळा सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांनी केलेलं हे पाप आहे. त्याला ज्या वेळेस हे शिक्षकाच्या मान्यतेचा प्रस्ताव देतो ते संस्था चालक देतात. संस्था चालकांनी तो प्रस्ताव देत असताना तो प्रस्ताव तिथून शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो, त्याचा प्रवास शिक्षणाधिकारी विठ्ठलेखा अधिकारी हा सगळा प्रवास करून ती अंतिम फाईल, आणि तिथेही तो कोड जनरेट वगैरे करायचा असेल पे स्केलसाठी किंवा पगार देण्यासाठी, तो सगळं खाली होतं. ते सगळे खालचे त्यावेळेस यांनी स्वतः उल्हास नरडनी मी माहिती घेतली. उल्हास नरड यांनी, मी कोणी चोर आहे बदमाश आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही, परंतु उल्हास नगरनी उलट पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. आणि असं असताना त्यालाच पकडणं, मागे ज्यावेळेस एक डोर्लीकर नावाचा अधिकारी सस्पेंड झाला तो कुणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहीत आहे, आणि त्याच्या वेदना कुणाला झाल्यात, सत्ताधारी पक्षातील नागपूरच्या आमदाराला हेही माहीत आहे. त्यामुळं त्यांचा बळी घेतला याची खरं तर करा ना चौकशी, SIT चौकशी करा. अरे खालच्या अधिकाऱ्यावर खालच्या लोकांवर कुणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत आणि डेप्युटी डायरेक्टर दोषी कसा ठरतो, हा खरा प्रश्न आहे. मग करायचंच असेल तर खालून वरपर्यंत या आणि विभागाची परवानगी न घेता, खरं म्हणजे एखादा काही मान्यता दिली असेल तर विभागीय चौकशी होऊ द्या. विभागाचे एखादा तुम्ही समिती नेमा, गव्हर्नमेंटनी नेमायला पाहिजेत. त्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आत्तापर्यंत पद्धत होती. पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला, कारण खालचं सगळ्यांचा पाप लपवायचं होतं, हा त्यामागचा उद्देश होता. जो घोटाळा समोर येत आहे तो प्राथमिक विभागाचा, हा माध्यमिकचा आहे. तर यावर गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीच्या नियुक्त्या बोगस सह्या करून किंवा बॅकडेटमध्ये करून केला आणि त्याच्यात एरियस असो की लाखो रुपयाचा पगार असो तो उचलला गेलेला आहे. मंत्रालय स्तरावर चौकशी सुरू आहे, पण पुढे होऊन किंवा मंत्रालय विभागातून असे अजून कुठले असे स्पष्ट आदेश आलेले दिसत? बघा, गेल्या 5-7 वर्षामध्ये हे जे काही प्रकार झालेत, अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या या संस्था आहेत. त्यामुळं चोरच स्वतः असेल तर म्हणजे कुंपणच जर शेत खात असेल तर अपेक्षा कोणाकडून करायची? आणि हे सगळं होते आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत, तुम्ही या संदर्भातली SIT नेमा, सर्व प्रकरण निकोंदून काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, आणि जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात पाठीशी घालू नका. आवश्यकता पडली तर न्यायालयीन चौकशी करा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा तो अहवाल जो आहे आज कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे. नाही, अहवाल तर स्पष्ट आहे. जो काही गोष्टी आमच्या पुढे आलेल्या आहेत, आता खरं म्हणजे त्या दीनानाथला टाळं लावणं आणि कडक कारवाईची अपेक्षा एवढीच आता कॅबिनेटकडून आम्हाला अपेक्षा आहे. लोकांच्या भावनेचा आदर सरकार करेल आणि हे कोणी काही बेईमानी करून अशा प्रकारचे हॉस्पिटल थाटून गरिबांची लूट करतात त्यांच्या विरुद्ध सरकार कडक कारवाई करेल. एवढं बोलघेवडेपणा करणार नाही, कारवाई करू बघू, कडक कारवाई करणार, आम्ही सोडणार नाही, हे काय परवलीचे शब्द आता वापरू नका. कडक कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा, आतमध्ये करा, मग तुमची मर्दुमकी सरकारची दिसेल. पाणी टंचाई बऱ्याच भागामध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यातही आहे, गडचिरोली जिल्ह्यातही मेळघाटात आहे, महाराष्ट्रातील इतरही कानाकोपऱ्यात आहे. नाही, पाणी टंचाईसाठी आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की धरणातला मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात सुरू झालेली आहे. मराठवाड्यामध्ये पाणी फार मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये टंचाई आहे आणि विशेष करून विदर्भामध्ये आपण पाहिलं तर वैनगंगा नदी कोरडी पडली. काल 2-4 दिवसाच्या पूर्वी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर 1 TMC पाणी सोडलं. मी काल माहिती घेतली 8 TMC पाणी धरणात आहे आणि 8 TMC पाण्यामध्ये काही ठिकाणी रब्बीचं धानाचं पीक सुरू आहे, त्यालासुद्धा 2-3 TMC पाणी सोडावं लागेल. मग उर्वरित 2-4 TMC पाणी राहील, तो डेड राहील. अशा वेळेस वैनगंगा जर कोरडी पडली तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. सरकारने या संदर्भात आता लवकरच आढावा घ्यावा. विदर्भातही आहे, मेळघाटात आहे, चंद्रपुरात आहे, गडचिरोलीमध्ये आहे, वर्धेमध्ये काही भागामध्ये आता तक्रारी आल्या आहेत, यवतमाळमध्ये सुद्धा पाण्यासाठी लोकांची भटकती सुरू आहे. काय झालं कुठे गेलं माहीत नाही.
हर घर में काय म्हणते, हर गाव में नल, नल में जल. तर जल कुठे गेला ना नल कुठे गेला ना नळाची तोटीच नाही. हे सगळं खाली तोट्या फिरवत बसा आणि जल दाखवत बसा अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. ज्या पाणीपुरवठा योजना आहेत त्याला केंद्र सरकारचे पैसे मिळत नाहीत, थोडे थोडे पाठवतात. अनेक कंत्राटदार काम सोडून गेलेत. 18,000 कोटी रुपये देणे होते, काहीतरी 2-3 हजार कोटी रुपये आल्याची माहिती आहे. मग हे कशाला सोंग करायचा. हर घर में जल में नल, हे संपूर्ण बनवाबनवी आहे. ह्या टंचाईवर सरकारने आता आवश्यकता पडली तर टँकरसुद्धा लावायची तयारी ठेवली पाहिजेत आणि ही परिस्थिती आत्ता आलेली आहे. येस, थँक्यू.